काँग्रेसच्या बैठकीमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि पवारांच्या राष्ट्रवादी विरोधात नाराजीचा सूर कुठेतरी उमटतोय असं दिसतंय, कारण की काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांनी बैठकीमध्ये नाराजी व्यक्त केली आहे। विधानसभेमध्ये दोनही पक्षांनी आघाडी धर्म पाळला नाही असा आरोप सुद्धा उमेदवार करतायत आणि पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी मदत केली नसल्याने पराभव झाला असा दावा सुद्धा या उमेदवारांनी केलाय। ही झालेली काँग्रेसची बैठक आपण दृश्यांमध्ये पाहतोय आणि काँग्रेसची ही बैठक आणि या बैठकीमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि पवारांच्या राष्ट्रवादी विरोधात नाराजीचा सूर उमटताना पाहायला मिळतोय। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी निखिल आपल्या सोबत आहेत। निखिल, काय म्हणणं आहे या पराभूत उमेदवारांचं? आज पाहायचं झालं तर काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांची बैठक आहे ती काँग्रेसच्या टिळक भवनामध्ये आयोजित करण्यात आलेली होती आणि या संपूर्णपणे जी बैठक आहे ती नाना पटोले यांनी बोलवलेली होती। काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांची ईव्हीएम मशीनच्या विरोधात नाराजी आहे ती त्यांनी व्यक्त केलेली आहे। तसेच काही जणांनी पक्षविरोधात कामं केल्याच्या देखील तक्रारी या बैठकीमध्ये आहेत, त्या नाना पटोले यांच्याकडे करण्यात आलेल्या आहेत आणि अशीच पराभूत उमेदवारांनी ही जी व्यक्त केलेल्या व्यथा आहेत त्या नाना पटोलेंनी ऐकलेल्या आहेत। त्यामध्ये ज्या नेत्यांनी पक्षविरोधी कामं केलेली आहेत त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय देखील घेण्यात यावा अशी देखील मागणी आहे ती या उमेदवारांकडून करण्यात आलेली आहे। त्यासोबतच काँग्रेसच्या बैठकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांविरोधात देखील नाराजीचा सूर आहे तो या उमेदवारांचा पाहायला मिळाला। एकूणच विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल पक्ष असेल आणि त्यांच्यासोबतच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षांच्या नेत्यांकडून मदत न झाल्याचा जो आरोप आहे तो या ठिकाणी पराभूत उमेदवारांनी केलेला आहे। त्यामुळे येत्या काळात सुद्धा आगामी ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये देखील महाविकास आघाडीचा आता कशा प्रकारे एकच विचारधारणा असणार आहे हे देखील पाहावं लागेल। परंतु काँग्रेसच्या बैठकीमध्ये आज उमेदवारांनी ह्या ज्या नाराजीचा सूर आहे तो नाना पटोले यांच्याकडे दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। निश्चित निखिल, मात्र या पराभूत उमेदवारांच्या नाराजीवर आता तोडगा काय निघतो ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद निखिल दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।